नमस्कार. आज 26 नोव्हेंबर. याच दिवशी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान हे संविधान सभेद्वारा स्वीकारण्यात आले आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान हे संपूर्ण भारतात लागू करण्यात आले. तसं तर भारतीय संविधानाने आपल्या सर्व नागरिकांना काही महत्त्वाचे अधिकार दिले. जसा स्वातंत्र्याचा अधिकार दिला, समानतेचा अधिकार दिला, सर्वात महत्त्वाचा म्हणजे जगण्याचा अधिकार दिला. असे बरेच अधिकार भारतीय संविधानाने दिले. परंतु मला महत्त्वाचा वाटतो तो म्हणजे मतदानाचा अधिकार. म्हणजे भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाच्या मताचे मूल्य हे समान ठेवले. तो नागरिक श्रीमंत असो वा गरीब, तो नागरिक राष्ट्रपती, पंतप्रधान असो वा सामान्य नागरिक, प्रत्येकाच्या मताचे मूल्य एकच आहे आणि सर्व भारतीयांना त्यांचा लोकप्रतिनिधी निवडण्याचा अधिकार भारतीय संविधानाने सर्वांना दिला. परंतु आज मी बघतोय की लोक पैशासाठी आणि दारूसाठी मतदानाचा हा अमूल्य अधिकार विकताय. मित्रांनो, तुम्ही फक्त मतदानाचा अधिकारच नाही विकताय, तर तुम्ही तुमच्या मुलांचं भविष्य, तुमच्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य विकताय आणि संविधान आणि लोकशाही सुद्धा विकताय. हे ध्यानात ठेवा. आणि संविधानाने जो मतदानाचा अधिकार दिलाय, तुम्हाला जो सरकार निवडण्याचा अधिकार दिलाय, तो चांगल्यापणाने वापरा आणि संविधान वाचवा. धन्यवाद.